नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपले पारंपरिक जे डिंकाचे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत ते आपण बनवत असतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा शरीराला ऊब देणारे आणि ऊर्जा देणारे, शक्ती देणारे असे खूप सारे लाडूचे प्रकार आहेत आणि ते खूप कमी प्रमाणात आपण बनवतो आणि खात असतो. तर अमृता पाटील म्हणून आहेत, म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली आणि माझी खूप छान अशी मैत्रीण, ती माझ्यासाठी लाडू पाठवणार आहे आणि नेहमीच मी एक्सायटेड असते. ती आज कोणत्या प्रकारचे लाडू पाठवणार आहेत ना, मी तेच सकाळपासून विचार करत होते. आणि मी नेहमी म्हणते की सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी जमतात असं नाही, पण अमृताच्या हाताला मात्र खूप छान अशी चव आहे. ती जे लाडू बनवते ना, अगदी व्यवस्थित प्रमाण घेऊन बनवत असते. त्याच्यामध्ये तिचा छान असा अभ्यास झालेला आहे आणि मग त्या पद्धतीनेच तिचे लाडू असतात, म्हणून मला तिचं फारसं कौतुक आहे. सो यस, पार्सल तिनं पाठवलेलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला लाडू मिळणार आहेत. आत्ताच असं पार्सल आलेलं आहे आणि चला ओपन करून बघूयात या वेळेला कोणत्या वेगळ्या प्रकारचे लाडू तिनं पाठवलेत. पटकन दाखवते. सनशाईन लाडू, मला नाव फार आवडलं. आणि हे आहे म्हणजे रॉ हळद असते ना आपली, ओली हळद, त्याच्यापासून बनवलेले लाडू आहेत. आणि त्याचबरोबर आणि प्रत्येक लाडूमध्ये काय इन्ग्रेडियंट आहेत ना, तिनं असं छान लिहून पाठवलेलं आहे. मला ही गोष्ट तिची फार आवडते. ओल्या हळदीचे तर खूप फायदे आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. सर्दी खोकला यात ही गुणकारी आहे. शिवाय स्किन टोन पण सुधारते. पण हळद अशी आपण म्हणजे खात नाही किंवा खाल्ली जात नाही, म्हणून हा हळदीचा लाडू. शिवाय यात मखाना, ड्राय फ्रूट्स आहेत आणि त्यामध्ये काळी मिरी पावडरसुद्धा. सो यस, हे लाडूसुद्धा खूप हेल्दी आहेत. हिरव्या मुगाचे पदार्थ आजकाल माझ्याकडे बनत आहेत. बरीच लोक म्हणतात की पूनम थोडं वजन कमी कर, आणि प्रोटीनही हवं आणि पोट भरल्यासारखंही हवं नाही का वजन कमी करण्यासाठी. म्हटलं चला हिरव्या मुगाची उसळ असतील, डोसा असेल, असे वेगवेगळे पदार्थ करून मी खात आहे. पॅनकेक सुद्धा बनवत आहे आणि खात आहे. आणि आज तर अमृतानं लाडू सुद्धा पाठवलाय ग्रीन मुगाचा. मी हा पहिला ट्राय करणार. हिरव्या मुगाचे लाडू तिने ना प्युअर तुपामध्ये गूळ घालून बनवलेले आहेत, ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. हिरवे मूग म्हणजे प्रोटीनचा उत्तम स्रोत नाही का, आणि त्यामुळे स्नायू बळकट होतात, हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि डायजेशन सुधारते, वजन नियंत्रणात राहते. तिनं पाठवलेल्या लाडूंची व्हरायटी आणि त्यामध्ये काय खास आहे ते बघूयात. आळीव लाडू, बऱ्याच लोकांना याची कडसर चव असते ना, ती आवडत नाही. पण अमृताने याच्यामध्ये ना ओले खोबरे आणि गूळ घातलेला आहे आणि त्यामुळे आळीवच्या बियांची कडसर चव याला येत नाही. ट्राय करणार आहे. मी कधीच बाजरीचा लाडू खाल्लेला नाही आहे. सर्वांनाच माहिती आहे मुलांना फारशी बाजरीची भाकरी वगैरे आवडत नाही आणि आपणही हिवाळ्याच्या दिवसात या गोष्टी खात असतो, बाजरी वगैरे. आणि हा आहे बाजरीच्या पिठाचा लाडू. ग्लुटन फ्री आहे. यात भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ते शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करते. आणि हा आहे जवसाचा लाडू. जवसाचे अनेक फायदे आहेत शरीरासाठी, स्किनसाठी, केसांसाठी. यात फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. केस गळती थांबते. शिवाय केसांना मजबूती येते. अंजीर डिलाईट म्हणजे हे शुगर फ्री आहे. अंजीर हे फायबर, अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स, कॅल्शियम रिच फ्रूट आहे. याने पचनशक्ती सुधारते आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत होते. सो यस, याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स आहे. फायबर, प्रोटीन अँड कॅल्शियमने भरपूर असा हा अंजीर डिलाईट. तर अमृता पाटील यांचा होलसम न्यूट्रिशन असा लाडूंचा खूप छान ब्रँड आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच अगदी आवडीनं खातील असे हे लाडू. आणि मुलांना तर स्कूलमध्ये स्नॅक्स टाईमला काही ना काही खावंसं वाटतं आणि त्यांना हेवी खायचं नसतं. त्या वेळेमध्ये अगदी छोट्या भुकेच्या टायमिंगला एक छोटासा लाडू, पटकन पोटभरीचा सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा, किती छान ना. आणि एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रेमानं बनवतो ना, त्याचा स्वाद आणखीन जास्त वाढतो नाही का. आणखीन एक गोष्ट मला तुमच्यावर इथं शेअर करायची होती. ॲक्च्युली थँक्यू म्हणायचं होतं की मागच्या वेळेला सुद्धा अमृताने असे लाडू पाठवले होते. मी व्हिडिओ बनवला होता आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी लाडू ऑर्डरसुद्धा केले होते. त्यांना खूप आवडले. अमृताला खूप सारे पर्सनली फोनसुद्धा आले होते की लाडू खूप छान आहे, आम्हाला आवडले. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही असे छान छान लाडू ऑर्डर करायचे असतील, पौष्टिक लाडू ऑर्डर करायचे असतील, तर इथं मी स्क्रीनवर नंबर देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देते, तुम्ही तिथून मागवू शकता. हिरव्या मुगाचा लाडू मी पहिल्यांदा खातीये.
बघूया टेस्ट कशी आहे ती. खरंच मी कधीच नाही खाल्ला हिरव्या मुगाचा लाडू. अमेझिंग अमेझिंग. खरंच अमृता, तुझ्या हाताला खूप चव आहे ग. सगळंच खाईन मी तर टेस्ट करत. हे जे अंजीर डिलाईट आहे ना, ते मी मुलांना ट्राय करायला सांगणार आहे. येस, हे लाडू नवऱ्याला टेस्ट करायला सांगणार आहे, कारण अमृतानं खास मला कॉल करून सांगितलं होतं हे जे ड्राय फ्रुट्स लड्डू आहेत ते मी खास तुझ्या नवऱ्यासाठी, विशालजींसाठी पाठवलेले आहेत, त्यांना आवर्जून खायला सांग म्हणून हे लाडू तोच संपवेल. फर्स्ट टाइम मी बाजरीचा लड्डू सुद्धा खातीये. वाव, बऱ्याच लोकांना आळूची टेस्ट आहे ना फारशी आवडत नाही. आपण बघूया हा लाडू कसा आहे तिचा. खूप छान, खूप मस्त. आणि मला नेहमी असं वाटतं की ॲज अ गृहिणी म्हणून आपण आपल्या फॅमिलीसाठी खूप छान छान गोष्टी बनवत असतो, पौष्टिक गोष्टी बनवत असतो, त्यांना पोटभर खाऊ घालत असतो. पण अमृता, खरंच तुला खूप खूप आशीर्वाद मिळणार आहे. इथं बसली आणि इतकं छान छान गोष्टी, पौष्टिक गोष्टी मी ट्राय करतेय. नेहमी स्वतः काही गोष्टी करून करून आपल्यालाही कंटाळा येतो नाही का, आणि कधीतरी दुसऱ्यांच्या हातचं सुद्धा खावं असं वाटत असतं. आणि मी खरंच फुलफिल झाली आहे ह्या सगळ्या गोष्टी खाऊन. रोज मी एक लाडू आणि अर्धा कप दूध घेणारच आहे, कारण आपल्याला सुद्धा ताकद हवी नाही का. मग फॅमिली, मुलं, आपलं घर आपण कसं सांभाळणार. येस, थँक्यू सो मच अमृता. खरंच मला हे लाडू खूप आवडले. टडा, सगळे लाडू ट्राय करून झालेले आहेत. एक्सीड जवसाचा लाडू, ओ माय गॉड, इतका टेस्टी झालाय ना. ह्याचे फ्लेवर असे अजून माझ्या माऊथमध्ये आहेत, तोंडामध्ये आहेत, खूप भारी आहेत. आणि असं म्हणतात की जवस असतं ना केस गळतीसाठी किंवा केसांसाठी खूप छान असतं, म्हणून याचे फायदे खूप आहेत जवसाच्या लाडूचे. आणि तुम्हालाही असे पौष्टिक लाडू ऑर्डर करायचे असतील तर मी इथं स्क्रीनवर नंबर देते, तुम्ही कॉल करून ते मागवू शकता. चला, तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.